तर मालवण पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। नावेचा हा प्रवास, नदीचं शांत पाणी आणि समुद्राला भेटायला निघालेली ही वाट। आजूबाजूला डोलणारी नारळाची झाडं, आकाश निळ आणि मन निवांत। सफर सा ये नदियों से समुंदर की तरफ चल। जीवनात असे काही क्षण येतात जे फक्त जगायचे असतात। कोणतीही घाई नाही, कोणतंही डेस्टिनेशन नाही, फक्त अनुभवाचं असतं हे शांत सौंदर्य। ही नदी, हवारा, हवा भी है ठंडी सी, आपल्याला शिकवून जातो की आनंद लहान गोष्टीतच असतो। हा क्षण मनात साठवून ठेवा। मस्तपैकी बोटिंग पण झाली, नीट आता उतरलो। हाय करा आता हाय कर। आता आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ, पण आता भरपूर पाणी असल्यामुळे आणि भरती चालू असल्यामुळे सर्व बोटी ज्या आहेत तर त्या किनाऱ्यावर उभ्या आहेत। आपल्याला किनाऱ्यावर येणार नाही, पण जो बीच आहे आणि जो आजूबाजूचा समुद्राचा जो परिसर आहे तर तो आपल्याला नक्कीच या ठिकाणी एन्जॉय करता येईल। नाव हौले हौले बह रही, दिल के सपने संग लेके, दूर तक ब्लू स्काई सजे, दिल की कहानी रहे भरी। ये पल संभल के रखना, खुशियों का ये दागिस्तान। आज जिंदगी मुस्कुरा रही इस खूबसूरत सा सफर में। कोकणच्या या भूमीत जिथे सागराच्या लाटा किनाऱ्याला कवटाळतात, तिथे उभा आहे स्वराज्याचा गौरव, म्हणजेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजेच आमचे ते राजे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जवळ, जे राजकोट आहे, म्हणजे तिथं छत्रपती शिवाजी महाराज, हे बघा, हे मऊ इकडे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि त्यांचं दर्शन मिळेल। खूप छान आणि शांत वातावरण आहे, समुद्र किनाऱ्याजवळच आहे, अतिशय सुंदर। राजकोटच्या किनाऱ्यावर सागर गातो जय घोष रे, उभा महाराजांचा दरारा, स्वराज्याचा तो ओळख रे। वाऱ्यातही त्यांच्या शौर्याचा गंध अजूनही दरवळतो। कोकणची ही धरती साक्षी, इतिहास पुन्हा जिवंत होतो। जय भवानी जय शिवाजी, मनात गुंजतो नाद रे। जय भवानी। अर्था आणि मी आम्ही मस्त छान असं बीच जवळ फिरतो आहे। हाय कर, हाय अर्था, हाय कर अर्था, हाय कर ना। चिवळी बीच, गर्दीपासून दूर, शांत निसर्गाच्या कुशीत दडलेला हा किनारा खरंच मनाला वेगळाच स्पर्श करून जातो। सकाळच्या किरणांनी चमकणारी वाळू आणि संध्याकाळी सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश
दोन्ही क्षण इथे जपावेसे वाटतात. इथे ना गोंधळ ना आवाज, फक्त समुद्राच्या लाटा आणि गार वाऱ्याची साथ, मनाला शांती देणारा अनुभव. अनेक पर्यटक इथे येतात, पण प्रत्येक जण इथून जातो एक वेगळी आठवण घेऊन, शांततेची, निसर्गाची आणि स्वतःशी भेट होण्याची. पुढे मग आम्ही भेट दिली रॉक गार्डन या ठिकाणी. मालवणमधील रॉक गार्डन या ठिकाणी आपण आता भेट देणार आहोत. इथे मस्त अशी चौपाटी पण आहे, पण आता एवढी जास्त मंडे असल्यामुळे एवढी जास्त गर्दी नाही आहे. नाश्ता वगैरे जेवण तुम्ही प्रॉपर करू शकतात आणि सगळं आहे, कोल्ड्रिंक्स वगैरे, व्हेज नॉन व्हेज सगळं इथं खायला भेटतं, टेन्शन नाही. आणि आता रॉक गार्डनला आपण भेट देणार आहोत. मालवणचा हा एक अद्भुत कोपरा म्हणजेच रॉक गार्डन, जिथे सागराच्या लाटा दगडांवर आदळतात आणि त्या आवाजात एक वेगळीच शांतता दडलेली असते. जर संध्याकाळची वेळ असेल, सूर्य समुद्राच्या पाण्यात विरत चालला असेल आणि त्या नारंगी प्रकाशात दगडांचा रंग सोन्यासारखा झळकत असेल, तेव्हा या ठिकाणी बसून मन खरंच हरवून जातं. तर हे आहे रॉक गार्डन आणि इथं जबरदस्त अशा लाटा येतात. हे खूप मोठ्या उंचवणाऱ्या, बापरे. रॉक गार्डन म्हणजे फक्त दगडांचा तुकडा नाही, इथे निसर्गाने स्वतःचा कॅनव्हास रंगवला आहे. प्रत्येक दगड, प्रत्येक लाट काहीतरी सांगत राहते. थोडं पुढे चाललो की समुद्र किनाऱ्याचा तो गार वारा, पायाखाली ओसळ वारू आणि आकाशात उडणारे पक्षी, असं सगळं मिळून हे ठिकाण कोकणाचं रत्न वाटतं. जर तुम्ही मालवणला आला असाल तर रॉक गार्डनचं हे सौंदर्य नक्की अनुभवा, कारण इथे निसर्ग शांत नाही तर तो जिवंत आहे, प्रत्येक लाटेत, प्रत्येक श्वासात.
आणि सनसेट काही दिसला नाही कारण ढग आले होते, सगळं पावसाचं वातावरण झालं आहे. आता आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. पुन्हा आता जातो रूमवर, फ्रेश होतो आणि आराम करतो. आता आज निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. बाबा मालवण रात्री विचारला असतं तुम्ही काय नाश्ता करणार आल्याबरोबर सांगितलं होतं. Cold skies, the waves they dance, the sun's golden rays in a sweet romance. Coconut trees, they whisper low, where the rivers meet, the oceans flow. The air is salty, the breeze is kind, leave the world and free your mind. While Kilmarev, Lord, life's a song, travel, joy, and nature strong. Family, friends, and sweet memories. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत संगमेश्वरमध्ये कसबा या गावात. तर याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडले गेले होते. त्या जागेवर आज आपण आलेलो आहोत. तर बघूया तो वाडा. संगमेश्वर परिसरात इतिहासाचा एक गूढ साक्षीदार उभा आहे, सरदेसाई वाडा. साधा दिसणारा हा वाडा, पण काळाने इथे असंख्य गोष्टी पाहिल्या आहेत. या ठिकाणीच छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. आजही या वाड्यात भिंती, दगड, अंगण त्या क्षणाची वेदना शांतपणे साठवून ठेवतात. इतिहासात वाचलेली घटना इथे येऊन प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक कोपरा जणू सांगतो स्वराज्यासाठी किती मोठी किंमत देऊन हे साम्राज्य उभं राहिलं. या ठिकाणी उभं राहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांची संघटना, त्यांची दूरदृष्टी आणि राष्ट्रासाठी लढलेली माणसं यांचा अभिमान मनात पुन्हा जागा होतो. सरदेसाई वाडा हे फक्त एक ठिकाण नाही, हा इतिहासाचा ठसा आहे. आणि आजही या वाड्यात पाऊल टाकलं की मनामध्ये एकच विचार येतो, स्वराज्य हे सहजपणे मिळालेलं नव्हतं. संगमेश्वर जवळचा सरदेसाई वाडा. इथेच कधी काळी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. या दगडांनी पाहिलं येते स्वराज्यासाठीच दुःख, बलिदान आणि वेदना. भिंती आजही शांत आहेत, पण इतिहास इथे जिवंत आहे. हा प्रत्येक पाऊल छत्रपतींचा अभिमान स्मरवतो. हे स्वराज्य सहज मिळालेलं नाही, हा संघर्ष आहे, हा इतिहास आहे, हीच आपली ओळख आहे. ही जागा फक्त जुना अवशेष नाही, हा मराठा रक्ताचा, शौर्याचा थरार जपणारा ऐतिहासिक श्वास आहे. इथे छत्रपती संभाजी महाराज चालले. म्हणूनच या मातीला आपण फक्त बघायचं नाही, तर जपायचं आहे, संरक्षित करायचं आहे. इथे उभे राहिल्यावर मनात एक वेगळाच अभिमान जागतो, कारण या भिंतींनी, या दगडांनी छत्रपती संभाजी महाराजांना अनुभवलंय. सरदेसाई वाड्याला योग्य माहिती फलक, संरक्षण
इथल्या वस्तूंची काळजी घेणारा कोणीतरी लोक सहभागाची गरज आहे. कारण इतिहास फक्त भूतकाळ नाही, इतिहास म्हणजे आपली ओळख आहे. आणि ओळख जपली तरच आपलं स्वराज्य, आपली संस्कृती भविष्यातही गर्वाने उभी राहील. ही जागा जपा, हा वारसा जपा आणि हा इतिहास नक्की जपा मित्रांनो. जय भवानी जय शिवाजी मनात गुंजतो नाद रे. जय भवानी जय शिवाजी मनात गुंजतो नाद रे. शूरवीरांच्या या मातीला शतशत नमन आज रे. चला तर मित्रांनो, आजचा प्रवास इथेच संपतोय. मालवणच्या समुद्र किनाऱ्यापासून कोकणची शांत नदी, राजकोटच्या वाळूच्या किनाऱ्यावरून देवबागच्या मिनीकेरळ सारख्या रम्य दृश्यापर्यंत, कोल्हापूरची शक्ती, तुळजापूरचं आशीर्वादमय दर्शन आणि गगनबावडा घाटाची धुक्यात नहारलेली सैर, प्रत्येक ठिकाणाने या प्रवासाला एक वेगळी ओळख दिली, वेगळं भावविश्व दिलं आणि मनात कायमच साठवून ठेवण्यासारखी आठवण दिली. प्रवास संपला नाही, फक्त आजचा भाग इथे थांबवतोय. पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटू, नवीन ठिकाण, नवीन कथा, नवे अनुभव घेऊन. तुमचा एक लाईक आणि कमेंट माझ्या पुढच्या प्रवासाला जास्त ऊर्जा देतो. सबस्क्राईब करा आणि प्रवासाचा पुढचा अध्याय लवकरच. धन्यवाद. अखिल मोरे व्लॉग.